येस नो कन्व्हर्स थिअरम पण केलेला. तर ह्या बेसिस वरतीच आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन्स केले होते. आज आपण एक नेक्स्ट थिअरम करणार आहोत, दॅट इज नथिंग बट द थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. जर दोन सर्कल्स एकमेकांना टच करता आहे तर त्याच्या रिलेटेडचं थिअरम. आता दोन केसेस आहे. दोन सर्कल्स एकमेकांना, जसं हे दोन सर्कल्स आहे, हे दोघी एकमेकांना टच करताय सपोज. तर एक तर असं पॉसिबल होऊ शकतं की ते दोघी बाहेर आहे आणि ते टच करताय, किंवा असं होऊ शकतं की एकामध्ये एक आहे आणि देन दे आर टचिंग, बट दे आर शेअरिंग अ कॉमन टँजंट. दोघी केसेस मध्ये ते एकच टँजंटला टच करता आहे. ठीक आहे, त्याचा तो ते बघू आपण. सो आय विल शेअर माय स्क्रीन विथ यू ऑल. Yes, can you all see the screen? सर हे असं केस, त्याच्यापेक्षा आधी हे दाखवते मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी. येस, दिस वन. दोन पॉसिबिलिटीज आहे. एक आहे की हे दोन सर्कल्स जे आहे ते एकमेकांना टच करतायत. दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल टचिंग. दे आर एक्सटर्नल. ठीक आहे, कारण की ते एकमेकांमध्ये नाहीये, ते बाहेर आहे, म्हणून दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल, दिस इज कॉल्ड एज इंटरनल. ठीक आहे, आणि तुम्ही बघसाल की हे जे टँजंट आहे हा या एक्स सेंटर वाल्याला पण टच होतोय आणि झेड वाल्याला पण हा टँजंट आहे. तो दिस टँजंट इज कॉमन इन द इंटरनल ऑप्शन ऑल्सो. इफ यू सी वाय ला जो ज्या पॉइंट वरती जो टँजंट बनतोय तो या दोघी सर्कल्सला कॉमन आहे. हे बाहेरच्या सर्कलचं सेंटर झेड आहे, मग हा छोट्या सर्कलचा सेंटर एक्स आहे. तर नाव हिच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही, हे थिअरम काय कशावरती आहे की when two circles are touching each other, whether it be internal, whether it be external, the line passing through the center and the tangent wala point is straight, means they are collinear. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला कोलिनियर म्हणजे काय, एक लाईन आणि त्याच्यावरती पॉइंट्स, देन दे आर कॉल्ड एज कोलिनियर पॉइंट्स. सो ह्या दोघी केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे बघा, झेड एक्स अँड झेड हे सेंटर्स आहे आणि हा वाय हा टँजंटचा पॉइंट आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. हे तिघी गोष्टी एका लाईन वरती येत आहे. सेम इथे पण बघा, हा एक्स अँड झेड सेंटर्स आहे आणि हा वाय हा टँजंटचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. तर हे पण एका लाईनीवरती आहे. तर ह्याच्या बेसवरती थिअरम आहे. कळलं? सो तो थिअरम काय सांगतो, if two circles touch each other, their point of contact lies on the line joining the circle. म्हणजे हे जी लाईन आहे जे सेंटरला टच इंटरसेक्ट करते, जी दोघी सर्कल्सला क्रॉस करते आहे, त्याचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पण त्याच लाईनिंग वरती आहे, म्हणजे हे कोलिनियर आहे. इथे पण बघा, हे दोन सेंटर्स आहे, मी असं जर लाईन ड्रॉ केली तर हे कोलिनियर पॉइंट्स राहणार, ते एकाच लाईनीवरती राहणार. कळलं? थिअरमची स्टेटमेंट कळली सगळ्यांना? तर आता ते काय सांगता आहे हे बघा, लेट द लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी. हे बघा, त्यांनी काय केलंय, ही एल लाईन घेतली आहे, ही कॉमन टँजंट आहे फॉर बोथ द केसेस. आता आपल्याला माहिती आहे की जे आपण रेडियस ड्रॉ करतो अँड द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द टँजंट मेक्स इट 90 डिग्रीज. आपल्याला माहिती आहे 90 डिग्रीज आहे, करेक्ट? हे पण 90 डिग्रीज राहणार तसंच, करेक्ट? सिमिलरली इच्यात बी इज हे BC इज परपेंडिक्युलर टू L and AC is also perpendicular to L. Yes or no? So can I say that basically this is a same line, that is A, B and C lie on the same line? Yes? Yes, ma'am. म्हणू शकते की नाही? तेच त्यांनी सांगितलं आहे बघा, लेट एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू दी. हे एवढंच आहे. हा थिअरम मोस्टली विचारतच नाही. हे थिअरम वापरला जाईल, हा विचारणार नाही, कारण की याच्यात काहीच नाहीये की ज्याच्यावरती मार्क देता येईल तुम्हाला. ठीक आहे, सो जस्ट यू शुड नो द टू
touching circles, line L be perpendicular to LC, line L perpendicular to BC. Therefore, AC is perpendicular to L, BC is also perpendicular to L. तेच सांगता येते. ही लाईन जर ह्याला परपेंडिक्युलर, ही लाईन जर ह्याला परपेंडिक्युलर, तर मी म्हणेल की ही लाईन पण त्यांना परपेंडिक्युलर आहे. Though C, through C, only one line perpendicular to line L can be drawn. Therefore, points C, A, B are collinear. कारण की बघा ह्या केसमध्ये आपल्याला माहितीये की सेंटर पासून जी पण लाईन मी टँजंट वरती ड्रॉ करते ती परपेंडिक्युलरच राहणार. कारण की हे बघा, जसं हा सर्कल आहे आणि हे टँजंट आहे, ठीक आहे, हा सेंटर आहे. आता मी ही जर लाईन ड्रॉ केली तर ही 100% परपेंडिक्युलरच राहणार. करेक्ट? सपोज आय ड्रॉ दिस लाईन, कॅन आय से इट इज टचिंग द इंटरसेक्टिंग पॉइंट? नाही, कारण की ती दुसरीकडेच जाते. सो ऑब्विसली देर इज नो स्कोप की ते दुसरा अँगल करणार. सपोज मी ही लाईन ड्रॉ केली, आता ही इंटरसेक्टिंग वरती नाहीये, तो ऑब्विसली हे अँगल 90 डिग्रीज नसणार, थोडंसं टिल्टेड झालं. पण जर मी हे स्ट्रेट ड्रॉ केलं तरच ते 90 डिग्रीज होणार. म्हणून हे एका सेम लाईन वरतीच राहणार आहे. कळलं? थिअरम कळलं सगळ्यांना? Yes, ma'am. ह्याच बेसिस वरती ह्याची एक्सरसाइज आहे, खूप सोपी आहे. बेसिकली ह्याच्यावरचे जे इनिशियलचे ते 2-3 क्वेश्चन बघशील तू प्रॅक्टिस सेट मध्ये, ते एमसीक्यू सारखेच क्वेश्चन्स आहे. ते नंतर जे आहे ते पण कंपॅरेटिव्हली खूप सिंपल आहे. ह्याची जे थोडेसे ट्रिकी व्हर्जन वाले ना, मी हे चॅप्टर संपल्याच्या नंतर घेणार तुमचं. तर हे तुमच्या ह्या एक्सरसाइज मध्ये खूप बेसिकच क्वेश्चन आहे. ठीक आहे, ते बघून घेऊया आपण. हे फर्स्ट क्वेश्चन आता मी इथे घेतलेलं आहे ते. अरे थांब 1 मिनिट, डाउनलोडेड इट. एक मिनिट मी ते डॉक्युमेंट ओपन करते. Yes, can you see the screen? Yes, ma'am. आता ही प्रॅक्टिस सेट आहे तुमची 3.2. हे अतिशय सिंपल क्वेश्चन्स आहे हे सुरुवातचे. 2 circles having radius 3.5 centimeters and 4.8 centimeters touches each other internally. Internally म्हणजे कसे, एकामध्ये एक आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन दीज सेंटर. म्हणजे काय, हा एक मोठा सर्कल आहे आणि ह्याच्यामध्येच एक छोटा सर्कल आहे आणि हे टँजंट आहे. ठीक आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. तर हा सेंटर आहे, ह्याचा हा सेंटर आहे. तर ही जर मी लाईन ड्रॉ केली अशी पूर्ण, तर ही पूर्ण लाईन म्हणजे ह्या मोठ्या सर्कलचं रेडियस राहणार. करेक्ट? हो. आणि हे जे पार्ट आहे, आय चेंज द कलर, हे जे पार्ट आहे हे वाला, हे म्हणजे छोट्या सर्कलचं रेडियस राहणार. Radius. हो. तर मी मोठ्या सर्कल मधून छोट्या सर्कलचं जर रेडियस काढून टाकलं तर आय विल गेट द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. Yes, येस और नो? ma'am. कारण बेसिकली आपल्याला हेच फाइंड आउट करायचं आहे ना, ही डिस्टन्स फाइंड आउट करायची आहे. तर ही फाइंड आउट करण्यासाठी मी बाहेरच्या सर्कलच्या रेडियस मधून मधल्या सर्कलचा रेडियस मायनस करून टाकला तर ऑटोमॅटिकली आय विल गेट द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. कळलं? Yes, So ma'am. it is nothing but distance between centers is equals to R1. इथे तुम्ही लिहा R1 is equals to 4.8 centimeters, R2 is equals to 3.5 centimeter. आणि हा डायग्राम ड्रॉ करा. ठीक आहे,
कधी कधी डायग्रामला पण अर्धे मार्क ठेवता बरं, कारण की या क्वेश्चनला बघा ओरिजिनल स्वतःचा डायग्राम नाहीये. जर हे डायग्राम ड्रॉ केलं ना तर एक्सटर्नल जे असतं करेक्शन करणारे त्यांना वाटतं की अच्छा मुलाला समजलेलं आहे, द स्टुडंट हॅज अंडरस्टूड द क्वेश्चन प्रॉपरली, म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये कुठे चुकलं तरी ते तुम्हाला मार्क देऊन देतील, अर्धा एक मार्क कट करतील फक्त. ठीक आहे. R1 minus R2, that will give me 4.8 minus 3.5, which will give me how much? 1 point किती? 1.3 सेंटीमीटर्स. कळलं कसं सॉल्व्ह केलं मी हे? येस. Yes, ma'am. मग लिहून घ्या सगळ्यांनी. आता हे R1 आणि R2 लिहिलं, इथे तुम्ही हे लिहू शकता की द रेडियस ऑफ वन सर्कल, रेडियस ऑफ द अदर सर्कल, असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, लिहून घ्या. देन विल प्रोसीड विथ द नेक्स्ट क्वेश्चन. टीचर झालं. अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे. Let others complete, then we'll move to the next question. झालं की आज दर्शना नाही आली ना? हरिओम नहीं है, दर्शना नहीं है, मयूरी नहीं है, प्रतिष्ठा आहे, कृतिका आहे, जान्हवी आहे, कोमल नहीं है. येस, झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. झालं ma'am. Yes, can we move to the next question now? तर हा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतं? Two circles of radius 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. ह्याच्या आधीचा इंटरनली होता, हा एक्सटर्नली आहे. Find the distance between the centers. अगेन ह्याला डायग्राम ड्रॉ करा. डायग्रामचे मार्क भेटतील, कारण की ह्याला स्वतःचा डायग्राम नाहीये. तर हा एक मोठा सर्कल झाला. आता हे बघा, व्हॅल्यूज वेगळे वेगळे आहेत, तर म्हणून दुसरा छोटा असणार जरा, आणि एक्सटर्नली आहे म्हणून जरा असा राहणार. ठीक आहे. हा सेंटर आहे, हा सेंटर आहे, आणि ऍज वी नो इट इज अ कोलिनियर पॉइंट्स, so it will be a straight line. मग आता हे काय आहे? हे 5.5 आहे, हे 4.2 आहे, तर म्हणून टोटल डिस्टन्स काय राहणार सेंटरचं? काय करणार मी? येस, मला हे दोन सेंटर्सचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं, तर काय करेल मी? R1 plus R2. व्हेरी गुड. डिस्टन्स between centers is equals to R1 plus R2, which is nothing but 5.5 plus 4.2. That will give me how much? 9.7. 9.7. Very good. 9.7 centimeters. Yeah. तर हे वाले क्वेश्चन्स जास्त मार्कांसाठी अपेक्षित ठेवू नका. इट विल बी जस्ट फॉर 1 मार्क्स. MCQ साठी येतील असे क्वेश्चन्स. रेअर चान्स आहे की 2 मार्कासाठी येऊ शकता. प्रतिष्ठा बायो, हे प्रतिष्ठा म्हणते संस्कृती, बायो मध्ये इंटरेस्ट नाहीये तुला? No, ma'am. अजून कोणाला बायो मध्ये इंटरेस्ट नाहीये? जान्हवी, प्रतिष्ठा, कृतिका, तरंग? No, ma'am. गुड इव्हनिंग हरिओम जी. उशीर का झाला? जेवण करत होता. असं नाही चालणार. क्लासच्या वेळेस क्लास मिस नाही करायचं बेटा. झालं का सगळ्यांचं?
हो टीचर झालं. Ma'am. Okay, can we proceed? Next question आहे. If the radius of the two circles is 4 centimeters and 2.8 centimeters, draw the figures of these circles touching each other. आता हे तुम्ही नंतर करून घे जा. हे सेम तसंच आहे. एक्सटर्नली आणि इंटरनली करायचं आहे. तर एक्सटर्नली म्हटलं की हे असंच येणार, हे असे दोन, आणि इंटरनली म्हटलं तर असा एक मोठा आणि याच्यात एक छोटा, ह्या डायमेन्शनचं करायचंय. तर हा होणार 4 सेंटीमीटर्स आणि हे हे मधलं होणार 2.8. तसंच हे मधलं 2.8 होणार आणि हे बाहेरचं जे होणार ते 4 सेंटीमीटर्स. तसं तुम्ही सर्कल ड्रॉ करायचंय. ठीक आहे. आता मी हे करत नाहीये, तुम्ही करून घेसाल. ठीक आहे. Yes, ma'am. नेक्स्ट क्वेश्चन इज दिस इज लिटल इंटरेस्टिंग. बघू बरं. ट्रायंगल्सचे, सिमिलॅरिटीजचे, कॉन्ग्रुएन्सीजचे तुम्हाला किती कळले आहे गोष्टी. ठीक आहे. हे सगळं थोडंसं आहे जेल. Now in this figure, the circles with center P and Q touch each other at R. P and Q centers आहे, हे टच करताय R वरती. At a line passing through R meets the circle at A and B respectively. हे एक लाईन आहे जी हे सर्कल्सला A आणि B वरती टच करता आहे. Prove that AP म्हणजे हे AP is parallel to BQ. हे पहिला क्वेश्चन आहे आणि नेक्स्ट दोन आहे. तर आय विल राईट द गिव्हन टिल यू थिंक. मी गिव्हन लिहिते तोपर्यंत तुम्ही विचार करा कसं सॉल्व्ह करसाल. पहिलं, सेगमेंट एपी इज पॅरलल टू बीक्यू. कोण सांगू शकतं की पॅरल? आता पॅरलल प्रूफ करायला मला काय करावं लागेल? लाईन्स अँड अँगल्स चॅप्टर मध्ये वाचलं असेल बघा तुम्हाला, की लाईन पॅरलल प्रूफ करायला काय करावं लागतं, काय काय पॉसिबिलिटीज आहे की जे मी प्रूफ केल्यानंतर लाईन पॅरलल प्रूफ होऊन जाता. कोण सांगेल? Prove that करावं लागेल. काय काय प्रूफ करावं लागेल की त्याच्याने मी सांगू शकते की हे दोन लाईन पॅरलल आहे? दोन तीन वेगळे वेगळे ऑप्शन्स आहे. ते जर मी दाखवून दिलं तर मी सांगू शकते की हे दोन लाईन पॅरलल आहे. तर कुठले आहे ते दोन तीन ऑप्शन्स? लाईन्स अँड अँगल्स चॅप्टरचं आहे बघ. Triangle APR आणि triangle PBQR हे prove that करावं लागेल. नाही नाही, ते तर नाही, सेकंड वाला क्वेश्चन आहे. ते प्रूव्ह दॅट नाही. त्याच्या अँगल वरून म्हणजे कुठल्या अँगल वरून? आता APR ह्या ट्रायंगलचा जो अँगल आहे ना P, तो किती मतलब किती डिग्री आहे त्याच्यावरून दोन्ही सेम आहेत का हे बघू शकतो आपण. तर ते कसं भेटेल तुला? थिंक सांगू का तुम्ही विचार करताय? हो टीचर सांगा, कारण मी काल नव्हती ना तर मला समजलं नाही. नाही, काल मी हे काही शिकवलं नव्हतं. जे आता विचारते ते तर तुमच्या आधीच्या नॉलेजच्या बेसवरती आहे. जर तुम्हाला लाईन्स अँड अँगल्सचं चॅप्टर, ट्रायंगल्सचा चॅप्टर हे जर लक्षात असेल तर तुम्हाला हे कन्सेप्ट कळेल आणि कसं प्रूफ करताय ते कळेल, आठवेल तर. हे बघा, मला कधीही लक्षात ठेवा तुम्ही थ्रूआउट, जेव्हा पण दोन लाईनींना पॅरलल प्रूफ करायचं असेल त्याच्यासाठी आपले एक तर त्या दोन लाईनींमधले जे करस्पॉन्डिंग अँगल्स प्रूफ करा किंवा ऑल्टरनेट अँगल्स प्रूफ करा किंवा इंटिरियर अँगल्स प्रूफ करा. इंटिरियर जर ते प्रूफ झाले तर मी सांगू शकते की दोन लाईन पॅरलल आहे.
तर ह्या केसमध्ये जर मी अँगल ए आणि अँगल बी जर इक्वल प्रूफ केला तर दे फॉर्म अन ऑल्टरनेट अँगल. सो आय कॅन से दॅट दे आर दिस टू लाईन्स आर पॅरलल. कळलं? कळलं का? हो डिड टीचर. यू गेट इट? येस मॅम. आता मग कधीही कसं करायचं असं नाही की वरतूनच खाली आपण आन्सर कडे यायचं. कधी कधी आन्सर पासून वरती पण जाता येतं. तर आता मला प्रूफ करायचं आहे पॅरलल लाईन्स. आता ते पॅरलल लाईन साठी मला एक तर करस्पॉन्डिंग अँगल्स पाहिजे किंवा ऑल्टरनेट अँगल पाहिजे. तर करस्पॉन्डिंगची चान्सेस इथे नाहीये कारण की हे दोनच असं एक्सटेंडेड नाहीये म्हणून ऑल्टरनेटचा ऑप्शन झाला. मग आता ऑल्टरनेट मध्ये कुठल्या ही लास्ट स्टेप होती त्याच्यावरची मी स्टेप सांगितली की मला ऑल्टरनेट माझं प्रूफ करायचंय. आता ऑल्टरनेट मध्ये कुठले अँगल मला ऑल्टरनेट प्रूफ करायचे सोपे जातील ते शोधा. आणि तसं तर इट इज नॉट ऑलवेज यू हॅव टू कम फ्रॉम टॉप टू बॉटम. कधी कधी आपल्याला बॉटम वरून टॉपला जावं लागतं. हे माइंड मध्ये सॉल्व्ह करताना तुला टॉप टू बॉटमच यावं लागेल. तर हे कसं करता येईल? मी जरा डायग्राम मोठा करते याला. हे बघा आता आपल्याला माहितीये की दिस इज इक्वल्स टू दिस. ही लाईन इज इक्वल्स टू ही लाईन. रेडियस आहे. येस. येस मॅम. सिमिलरली ही लाईन आणि ही लाईन सेम आहे. रेडियस आहे ह्या सर्कलची. येस येस मॅम. Okay. Now you must have heard about the isosceles triangle. आयसोसेलेस ट्रायंगल काय प्रॉपर्टी म्हणते की साइड जर इक्वल आहे आयसोसेलेस ट्रायंगल त्याचे ऑपोजिट अँगल्स इक्वल आहे. म्हणून मी सांगू शकते की हे अँगल इज इक्वल्स टू हे अँगल. येस ऑर नो? येस मॅम. नेक्स्ट या ट्रायंगल मध्ये हे दोन साइड इक्वल आहे तर मी सांगू शकते की हे अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. येस. नाव इफ यू सी ही एक पूर्ण लाईन आहे आणि ही एक पूर्ण लाईन आहे. तो कॅन आय से दिस अँगल इज इक्वल्स टू दिस अँगल वर्टिकली ऑपोजिट? येस मॅम. ऑपोजिट आले. येस मॅम. वर्टिकली ऑपोजिट. तर आपण पहिले दाखवलं की दिस इज इक्वल्स टू दिस आणि नंतर दाखवलं हे दिस इज इक्वल्स टू दिस. बट this angle is equals to this angle, therefore I can say that this angle is equals to this angle. अपोजिट अँगल. तर ते ऑल्टरनेट ऑपोजिट नाही ऑल्टरनेट अँगल झाले. आता हे ऑल्टरनेट अँगल फॉर्म होत आहे म्हणून मी सांगू शकते की ही लाईन इज पॅरलल टू दिस लाईन. कळलं का? येस मॅम. कळलं प्रूफ? सगळ्यांना कळलं? येस मॅम. आता मी काय करते आता ह्याला ना नंबर देते. ह्या अँगलला 1 देते, ह्याला 2, ह्याला 3 म्हणजे इन्स्टेड ऑफ रायटिंग अल्फाबेट्स ह्याला 4. हे असं करू शकता तुम्ही. जर असं खूप प्रूफ असेल ना की हे इक्वल टू ते इक्वल टू ते तर ते अँगल पूर्ण लिहायचं ऐवजी असे नंबरिंग देऊन द्यायचे आणि मग ते वापरायचं. तेही अलाउड आहे. कळलं? पण डायग्राम वरती ते स्पष्ट दिसायला पाहिजे अल्फाबेट्स म्हणजे ते एक्झामिनरला कळेल की तुम्ही 1 ला कोणाला म्हणताय आणि 2 ला कोणाला म्हणताय. ठीक आहे. नाव इन दिस प्रूफ व्हॉट विल आय डू? येस मॅम. In triangle PAR, PA is equals to PR कारण की आइसोसेलेस ट्रायंगल आहे सॉरी रेडियस आहे. रेडियस आहे ते. Therefore angle 1 is equals to angle 2. Correct? Next, in triangle QRB, QR is equals to QB radii. Therefore, angle 4 is equals to angle 3.
सेम आयसोसेलेस ट्रायंगल. येस, येस मॅम. येस मॅम. कळलं का तुम्हाला? एक मिनिट. येस मॅम, कळलं. हॅलो, सॉरी. तर हे समजलं ना तुम्हाला? येस मॅम, समजलं. मग हे आयसोसेलेस ट्रायंगल आहे. तर आता ही इक्वेशन 1, ही इक्वेशन 2, मग मी लिहिणार बट angle 2 is equals to angle 3 vertically opposite. Vertically opposite angle. Angle हे झाली इक्वेशन 3. So from 1, 2 and 3 I can say that angle 1 is equals to angle 4. Yes, these form alternate angles. Therefore AP is parallel to QB. हे पहिलं माझं प्रूफ झालं. कळलं हे फर्स्ट प्रूफ कसं झालं? येस, येस मॅम. हे नोट डाऊन Yes. करा. मग मी नेक्स्ट क्वेश्चन करते. हे नोट डाऊन करा, कारण की मला जागा लागेल ना. हे नोट डाऊन करून घ्या. तर ह्याच्यासाठी तुम्ही बघितलं तर आपल्याला लाईन्स अँड अँगल चॅप्टरचं कन्सेप्ट आलेलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आयसोसेलेस ट्रायंगलचा कन्सेप्ट हा ट्रायंगल्सच्या चॅप्टरचा आहे. तर हे असं मॅथमॅटिक्स असंच आहे, एकमेकांमध्ये लिंक्ड आहे सगळं. हे लक्षात घ्यायचं. लिहून घ्या सगळ्यांनी. सगळ्यांना समजलं का? प्रतिष्ठा, संस्कृती, जान्हवी, कृतिका, हरिओम. हो टीचर. गुड. येस लिहून घ्या, मॅम. लिहून घ्या. हे रिझन्स लिहायचे सगळ्यांनी. आणि जसं आता हे बघा, हे बघितलं ना, मी 1 2 3 लिहिलं तर किती सोपं गेलं मला. आता जर मला अल्फाबेट्स लिहावे लागले, जसं PAR अँगल, हे लिहायचं म्हटलं की खूप असं किचकट होतं आणि एक्झामिनरला करेक्शन करताना पण त्रास होतो. तर त्याच्यासाठी असे नंबर्स देऊ शकता, पण त्याच्यासाठी कंपल्सरी स्पष्ट असा डायग्राम पाहिजे आणि त्या डायग्राम वरती ते नंबर जे लिहिलेले आहे ना ते स्पष्ट दिसायला पाहिजे, मगच. कारण की टीचरला कळायला पाहिजे तू 1 कशाला म्हणते आणि 2 कशाला म्हणते. त्याच्यासाठी अशा वेळेस येस मॅम. अशा थिअरम्स मध्ये असे नंबरिंग देऊन द्यायचे, जर थोडस लेंदी असेल तर. झालं? येस मॅम, झालं लिहून. बाकीच्यांचं पण झालं? प्रतिष्ठा, संस्कृती, हरिओम झालं ना? आता सेकंड वालं ऍक्च्युली फर्स्टच्या बेसिस वरती सेकंड पण प्रूव्ह होऊन गेलं आपलं. तर फॉर द सेकंड वन व्हॉट दे से, हे दोन जे ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल APR आणि RQB, हे जे दोन ट्रायंगल फॉर्म होत आहे, ह्याला आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे. तर आता आपण ह्या पहिल्या पार्ट मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे की अँगल 2 इज इक्वल्स टू 3 वर्टिकली ऑपोजिट. करेक्ट. नेक्स्ट आपण त्या सगळ्या बेसिस वरती आपण हे पण प्रूव्ह झालंय आपलं की अँगल 1 इज इक्वल्स टू अँगल 4. तर दोघी ट्रायंगलचे जर दोन अँगल्स इक्वल आहे
तो by AA test, can I say that these two triangles are similar? Yes, ma'am. So second part of answer ला मी काय लिहिणार? सेकंड मी दुसरा कलर घेते म्हणजे समजेल तुम्हाला चांगलं. तो सेकंड पार्टला फ्रॉम ह्याला मी नंबर देते 4. सो फ्रॉम 3 and 4 triangle APR is similar to triangle RQB by AA test. कळलं? हे तेव्हा तुम्ही लिहू शकता जेव्हा हे सगळं स्पष्टपणे लिहिलेलं सॉल्व्ह केलेलं असेल तर. हे सेकंड पार्ट समजलं सगळ्यांना कसं प्रूव्ह केलं मी? Yes, ma'am. समजलं. आता थर्ड पार्ट काय सांगतं? फाईन अँगल RQB. आता दुसरा कलर कुठला घेऊ मी? आता हा गुलाबी घेते. RQB म्हणजे हा अँगल फाइंड आउट करायला ते म्हणताय. ठीक आहे. आता जरा थांब, परत मोठा करते अँगलला. हे इथे जर बघसाल तुम्ही, आता आपण हे आयसोसेलेस ट्रायंगल प्रूफ केली होती, करेक्ट? तर दॅट मीन्स हा 3 आणि Yes, 4 ma'am. इक्वल आहे. येस, 3 and 4 इक्वल आहे. आता Yes, ma'am. अँगल ma'am. सम प्रॉपर्टी, आपलं अँगल सम प्रॉपर्टी आठवते का? की ऍडिशन ऑफ ऑल द 3 इंटिरियर अँगल इज इक्वल्स टू 180. येस. Yes, teacher. Yes, ma'am. मग ह्या ट्रायंगल मध्ये अँगल क्यू प्लस अँगल आर प्लस अँगल बी इज इक्वल्स टू 180. मी इथेच लिहिते हा. हे थर्ड पार्ट मध्ये इन ट्रायंगल QRB angle Q plus angle R plus angle B is equals to 180 by angle sum property. Angle sum property. But angle Q plus angle R plus angle R is equals to 180 लिहू शकते मी. Yes, ma'am. हो. कुठला अँगल दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये? एक मिनिट बघू दे मला. अँगल PAR दिलेला आहे. PAR. अच्छा, आपण हा ट्रायंगल घ्यायला पाहिजे होतं. एक मिनिट, हा वाला ट्रायंगल घ्यायला पाहिजे होतं. इन ट्रायंगल PAR, अँगल A, अँगल R, अँगल P इज इक्वल्स टू 180. ठीक आहे. तिच्यातलं अँगल PAR दिलेलं आहे आणि P हे दोन अँगल. सो आय कॅन राईट हे आणि अँगल A इज इक्वल्स टू अँगल P लिहू शकते मी. येस, कारण की हे दोन सेमच आहे ना. Yes, ma'am. तर आता हे किती दिलेलं आहे? 35 दिलेलं आहे. सो 35 प्लस 35 प्लस अँगल P इज इक्वल्स टू 180. म्हणून 1 अँगल P विल बी इक्वल्स टू 180 मायनस 35 प्लस 35 किती येणार? 70. 70. So that is nothing but 110 degrees angle P. हे angle P 110 आलं. येस. मग आता अँगल P 110 आलं. मला हा अँगल विचारलेला आहे. तो आय कॅन से दॅट दीज टू अँगल्स आर इक्वल. अँगल P इज इक्वल्स टू अँगल Q. का ऑल्टरनेट अँगल्स? येस और नो? हे पण तो ऑल्टरनेट फॉर्म होता ना ह्याच्यासारखे. Yes, teacher. Therefore, angle Q is Yes, also ma'am. 110 degrees. समजलं का? समजला प्रूफ? Oh, teacher. Yes, ma'am. समजलं. तर मग हा पिंक बाजू तुमचं थर्ड क्वेश्चन आहे, हे नोट डाऊन करा. कोणालाही डाऊट आहे विचारा. कोणालाही डाऊट आहे विचारा. कुठलीही स्टेप नाही समजली असेल तर विचारा.
कुठलीही स्टेप नाही समजली तर विचारा. जान्हवी समजलं का? येस मॅम. कृतिका समजलं? हरिओम समजलं? येस मॅम समजलं. प्रतिष्ठा समजलं? येस मॅम समजलं. गुड. आजकाल तरंग बाकीचे क्लासेस पण नाही अटेंड करत का? तरंग जास्त वेळ राहत नाही क्लासमध्ये. करतो टीचर. बाकीच्या विषयांमध्ये असतो तो? नाही माहिती. अच्छा रेग्युलर झालं. नसतो. अच्छा झालं का हे तुमचं? झालं की सांगा. येस येस मॅम झालं माझं. ओके. हरिओम झालं का? हो मॅम. येस मॅम झालं. ओके सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज अ स्टार क्वेश्चन, पण तो ट्रिकी आहे आणि तो समजायला पाहिजे तुम्हाला, म्हणून मी सांगते तुम्हाला. हा घेऊया आपण हा क्वेश्चन. हा वाला. नाव याच्यात काय सांगता येते? द सेंटर विथ सर्कल्स ए अँड बी टच इच अदर ऍट ई. हे ई ला टच करता आहे. लाईन एल इज अ कॉमन टँजंट दॅट टचेस द सर्कल ऍट सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. हे हा टँजंट जो आहे तो सी आणि डी ला टच करता आहे. फाइंड द लेंथ ऑफ द सेगमेंट सी डी. ह्या सी आणि डी पर्यंतचं मेजरमेंट आपल्याला मेजर करायचं आहे. इफ द रेडिया ऑफ द सर्कल इज 4 सेंटीमीटर्स अँड 6 सेंटीमीटर्स. तर मी आता इथे डायग्राम ड्रॉ करणार. मी हे केलं. ही पण एक लाईन ड्रॉ केली. ही आहे 6 सेंटीमीटर्स, ही आहे 4 सेंटीमीटर्स, आणि ही एक स्ट्रेट लाईन आपली कोलिनियर पॉइंटची स्ट्रेट लाईन येते. ठीक आहे. तर आपल्याला हे सी डी फाइंड आउट करायचं आहे. तर इफ यू सी दिस इज 90 डिग्रीज अँड दिस इज 90 डिग्रीज ऍज पर द टँजंट थिअरम. येस येस और नो? येस मॅम. हे परपेंडिक्युलर आहे, हे परपेंडिक्युलर आहे, पण हा ए बी इथे परपेंडिक्युलर करत नाहीये. हा असा स्लॅन्टिंग असणार आहे. हा परपेंडिक्युलर नाही आहे. तर मी काय करणार? ए पासून ह्या लाईनीवर बीडी वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. हा मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर मी सपोज दिलं त्याला ए बी सी डी ई एफ. एफ दिलं नाव याला. ठीक आहे. व्हॉट डिड आय डू? ड्रॉ AF परपेंडिक्युलर टू BD. एवढं समजलं सगळ्यांना? येस मॅम. आपलं मेन हेतू आहे की CD मला फाइंड आउट करायचं आहे. तर आता हे परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हे ऑलरेडी तो 90 डिग्रीज आहे. सो कॅन आय से AFDC इज अ रेक्टँगल. Therefore AFDC is rectangle. Yes, 90 degrees. हो की नाही? Yes or no? येस मॅम. Okay, great. So आता हे rectangle. तो can I say that AF is equals to CD and AC is equals to FD? म्हणू शकते. आता BD is equals to BF plus FD. करेक्ट. सर इथे FD किती माझी प्रूव्ह होऊन गेलेली आहे? 4 सेंटीमीटर्स. BD किती आहे माझी? 6 आहे. हे पूर्ण हा रेडियस म्हणजे 6 आहे ना माझा. तो 6 is equals to BF plus 4. So BF is 6 minus 4. So BF will be how much?
2 सेंटीमीटर्स हे BF मला भेटलाय या ट्रायंगलचं. येस. येस मॅम. आता AB काय होणार? हे 6 आहे आणि हे 4 आहे. हे सेम आहे ना, एक लाईन आहे ना, कोलिनियर पॉइंट्स आहे ना. तो AB इज इक्वल्स टू AE प्लस BE. सो AE काय आहे 4 प्लस BE काय आहे 6. So can I say AB is equals to 10 centimeters? Yes. म्हणू शकते. येस मॅम. आता ह्या ट्रायंगल मध्ये हे राईट अँगल ट्रायंगल आहे, तिच्यात माझ्याकडे हायपोटेनस आहे आणि एक साइड आहे, तर मी तिसरी साइड फाइंड आउट करू शकते का? कॅन आय फाइंड द थर्ड साइड? येस मॅम करू शकतो So फाईन. can I say, I'll change the color. In triangle BFA, angle BFA is equals to 90 degrees. Therefore, BAB square is equals to BF square plus AF square. म्हणू शकते मी. आता Yes, AB ma'am. स्क्वेअर काय आहे माझं? 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 स्क्वेअर प्लस AF स्क्वेअर. कारण की AF माझ्याकडे नाहीये, मला AF फाइंड आउट करायचं आहे. मग AF स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर, which is Yes, nothing ma'am. but 100 minus 4, which will give me how much? 9. 96. 996 देते मला ते. हो की नाही? येस और नो? येस मॅम. येस. आता 996 चा असा फॅक्टर फाइंड आउट करा की माझं काहीतरी रूट मध्ये येणार आणि बाकीचं सगळं बाहेर निघेल. मग ते मला AF भेटून जाईल. सो AF इज इक्वल्स टू रूट ऑफ 996. येस और नो? येस मॅम. So therefore, can I say CD is also root of 996? And this is what I want to find. आपल्याला CDs फाइंड आउट करायची आहे ना? येस मॅम. फक्त लक्षात घ्या, फायनल आन्सर ह्याच्यावरती सोडू नका. हा, वेळ कमी असेल तर सोडा, नाही तर ह्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करून काही पार्ट बाहेर काढा आणि रूट मध्ये बाकीचं ठेवा. कळलं का? तर ह्याचा आन्सर काय येणार, कोण सांगू शकतं का? $96. 96. काय 96? It's answer. 96 कसं? एक मिनिट. आपण हे 96 पाहिजे, आपण हे एक्स्ट्रा लिहिलं बेटा. हो टीचर, मगाशी मी बोलली होती पण तुम्ही नाही, ऐकलंच माझं नाही. लक्ष नाही. हा, नाही, माझं लक्ष नाही. ते 96 पाहिजे. तर आता 96 चे असे फॅक्टर्स फाइंड आउट करा ज्याच्याने काही बाहेर येईल आणि काही मध्ये राहणार. तो 96 कॅन बी रिटन ॲज 16 into 6. Yes, 16 into 6 is the 96. So root of 16 into 6, the 4 root 6 येणार. Root 6. हा तुमचा फायनल आन्सर राहणार. कळलं कसं फाइंड केलं? येस. येस मॅम. Yes नोट डाउन ma'am. नोट डाउन करून घ्या हे. देन विल स्टॉप बिकॉज दिस वॉज द लास्ट क्वेश्चन. नोट डाउन करून घ्या आणि काही डाऊट असेल तर विचारा. कुठली स्टेप नाही कळाली आहे का?
हे आता No, ma'am. हिच्यात मी सगळे स्टेप्स लिहिलेले नाहीये, रिझनिंग आणि ते सगळं तुम्ही सगळं लिहायचं, कारण लिहायचे. जसं आता मी पायथागोरस थिअरम अप्लाय केला तर पायथागोरस थिअरम लिहायचा. हे सगळं लिहायचंय, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. झालं का? Yes, Yes, ma'am. ma'am. झालं. हो टीचर झालं. Good. सगळ्यांचं झालं का? हो टीचर. हरिओम लिहिलं का? स्क्रीनशॉट काढला? लिहिलंय मॅडम. जेव्हा तुम्ही सांगत होते तेव्हा केलंय. पण मग समजलं का? हो मॅम, जेव्हा तुम्ही सांगाल ते तेव्हा एक एक स्टेप ऐकली जात होती. मग ठीक आहे. बाकीच्यांचं झालं का? Yes, ma'am. झालं. Yes, ma'am, झालं. ओके देन विल स्टॉप हियर. ठीक है? Okay, teacher. Thank you. थैंक यू बेटा. गुड नाइट एवरीवन. Good night, teacher. Good Bye. night, गुड ma'am. नाइट. Thank you. गुड नाइट बेटा. बाय.